नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी उज्ज्वला चपळगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. खासगी आणि सार्वजनिक विकासासाठी गायरान जमिनीचा वापर करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला विधानसभेत मंजुरी. राज्याचा अर्थसंकल्प सादर होताना गोंधळ घालणाऱ्या 19 पैकी 9 आमदारांचं निलंबन मागे. चलनबंदीच्या काळात 3,900 कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केल्याच्या संशयावरून सक्तवसुली संचालनालयाचे मुंबई, दिल्ली, अहमदाबादसह देशभरात 110 ठिकाणी छापे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नसेल तर राज्य सरकारनं पायउतार व्हावं. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात सुधारणा करत खासगी आणि सार्वजनिक विकासासाठी गायरान जमिनीचा वापर करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला काल विधानसभेत मंजुरी देण्यात आली. प्रकल्प जर खासगी असेल तर संबंधित प्रवर्तकाकडून गायरान जमिनीच्या मोबदल्यात त्याच खेड्यात अन्य ठिकाणची दुप्पट जमीन नुकसानीपोटी घेतली जाईल आणि ही जमीन गायरान म्हणून जनावरांना चरण्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल. लोकसेवक संरक्षण सुधारणा विधेयकालाही काल विधानसभेनं मंजुरी दिली. यामध्ये सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याच्या गुन्ह्यात शिक्षेची तरतूद 3 वर्षांवरून 5 वर्ष करण्यात आली आहे. तसंच असे हल्ले दखलपात्र आणि अजामीनपात्र म्हणून नोंदवले जाणार आहेत. या कायद्यामुळे शासकीय कर्मचारीच नव्हे तर सर्वच लोकसेवकांना संरक्षण मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान या विधेयकाला सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी विरोध दर्शवला. याआधीचा कायदा देखील लोकसेवकांना पुरेसं संरक्षण देत होता असं मत आमदार आशिष शेलार यांनी या विधेयकावरील चर्चेदरम्यान व्यक्त केलं. राज्यातली 2015 पूर्वीची अनधिकृत बांधकामं दंड भरून नियमित करता येणार आहेत. अनधिकृत बांधकामांना दिलासा देण्याबाबत राज्य सरकारच्या नवीन कायद्याच्या मसुद्याला काल विधिमंडळात मंजुरी देण्यात आली. 31 डिसेंबर 2015 पूर्वीच्या बांधकामांनाच नव्या कायद्याचा लाभ होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर होताना गोंधळ घालणाऱ्या 19 पैकी 9 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे. विधिमंडळ कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी मांडलेला निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव विधानसभेनं आवाजी मतदानानं मंजूर केला. उर्वरित 10 आमदारांचं निलंबन लवकरच मागे घेण्याचे संकेत सरकारनं दिले आहेत. काल निलंबन मागे घेतलेल्या आमदारांमध्ये काँग्रेसचे अब्दुल सत्तार, डीपी सावंत, अमित झनक, संग्राम थोपटे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक चव्हाण, नरहरी झिरवळ, दत्तात्रय भरणे, अवधूत तटकरे आणि वैभव पिचड यांचा समावेश आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगत मद्य तसंच मद्यार्क विक्रीची दुकानं बंद करण्याच्या निर्णयाचं राज्यात काटेकोर पालन केलं जाईल असं उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत स्पष्ट केलं. या निर्णयामुळे राज्यातल्या सुमारे 15,000 दुकानांवर परिणाम होणार असून शासनाचा सुमारे 7,000 कोटी रुपयांचा महसूल बुडणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी सदनाला दिली. जे मद्यविक्री परवानाधारक दुकान स्थलांतरित करतील त्यांच्याकडून स्थलांतर शुल्क घेतलं जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 डिसेंबर 2016 पूर्वी नूतनीकरण न केलेले दारू विक्रीचे 15,699 परवाने रद्द होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात 2 वर्षात राबवलेली जलयुक्त शिवार योजना केवळ दिखाऊपणा असून ठेकेदारांच्या सोयीसाठी या योजनेतील कामं होत आहेत असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काल विधान परिषदेत केला. यासंदर्भातल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते. जलयुक्त शिवार योजनेची कामं करताना फक्त नदी खोलीकरण, रुंदीकरण यावरच भर देण्यात आला. याबाबत अनेक तज्ज्ञांनी शंका व्यक्त केल्याचं ते म्हणाले. सक्तवसुली संचालनालयानं 300 खोट्या कंपन्यांच्या शोधासाठी मुंबई, दिल्ली, अहमदाबादसह देशभरात 110 ठिकाणी छापे घातले. या कंपन्यांनी चलनबंदीच्या काळात 3,900 कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केल्याच्या संशयावरून हे छापे घालण्यात आले. या छाप्यात मुंबईत बनावट कंपन्या चालवणाऱ्या एका व्यक्तीनं माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना सुमारे 46 कोटी 70 लाख रुपये दिल्याची माहिती मिळाल्याचं संचालनालयाकडून देण्यात आली. खोट्या कंपन्यांच्या विरोधातल्या मोहिमेत एकाचवेळी 16 राज्यात करण्यात आलेली ही मोठी कारवाई असल्याचं अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितलं. दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँक उद्या सोमवारपासून स्वतंत्र सक्तवसुली विभाग सुरू करत आहे. बँकेच्या नियमांचं उल्लंघन झाल्यास चौकशी करण्यात येणार आहे. तसंच दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अर्थराज्यमंत्री संतोष गंगवार यांनी ही माहिती दिली. प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी सरकारनं आयटीआर-1 हा एक पानी अर्ज करदात्यांसाठी आणला आहे. वेतन, घरभाडे आणि मुदत ठेवींवरील व्याज या माध्यमातून 50 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवणारे करदाते या अर्जाद्वारे विवरणपत्र भरू शकतील. प्राप्तिकर विवरणपत्र ऑनलाईन दाखल करण्यास कालपासून सुरुवात झाली असून त्यासोबत आधार क्रमांक देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूजऑनएआयआर.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नसेल तर सरकारनं पाय उतारवावं असं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी निघालेली चांदा ते बांदा संघर्ष यात्रा काल औरंगाबाद इथं पोहोचली. त्यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. सरकार उद्योगपतींना कर्जमाफी देते मात्र शेतकऱ्यांना नाही असा आरोपही पवार यांनी केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केलेल्या भाषणात शेतकरी कर्जमाफी संदर्भात सरकारकडून योग्य वेळ केव्हा येणार असा सवाल केला. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष या यात्रेत सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करून 7/12 कोरा झाला पाहिजे, शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी ही संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. राज्य सरकारनं रेडी रेकनरच्या दरात कालपासून सरासरी 5.5% वाढ केली आहे. औरंगाबाद आणि परभणी महानगरपालिकेसाठी ही वाढ 6.25%, नांदेड वाघाळा महानगरपालिकेसाठी जवळपास 60%, तर लातूर महानगरपालिकेसाठी 5.5% आहे. गेल्या वर्षीही रेडी रेकनरच्या दरात सरासरी 7% वाढ करण्यात आली होती. जळगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सिमी या प्रतिबंधित संघटनेचे हस्तक आसिफ खान बशीर खान आणि परवेज खान या दोघांना काल 10 वर्ष सक्तमजुरी आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. देशविघातक कारवायांसाठी गोपनीय बैठक घेतल्याप्रकरणी या दोघांसह 10 संशयितांविरुद्ध जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आसिफ खान याला 2006च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा झाली असल्यानं तो पुण्यात येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असल्यानं या खटल्याचे कामकाज दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं. आसिफला या प्रणालीद्वारे निकालाची माहिती देण्यात आली. उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर विमान कंपन्यांनी घातलेली प्रवासबंदी मागे घ्यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीनं काल उस्मानाबाद जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. सरकारनं एअर इंडिया कंपनीसह इतर खासगी विमान कंपन्यांनी याबाबत निर्णय घेतला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. बीड जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा बाजी मारत तिन्ही सभापती पदांवर आपल्या गटाला विजय मिळवून दिला. काल झालेल्या निवडणुकीत समाज कल्याण विभागाचे सभापती म्हणून भारतीय जनता पक्षाचे संतोष हांगे, महिला आणि बालकल्याण सभापती म्हणून भाजपच्या शोभा दरेकर तर अन्य 2 सभापतीपदी राजेसाहेब देशमुख आणि युद्धजित पंडित निवडून आले आहेत. आज देशभरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत आपल्या घरातल्या 5 वर्षाखालील बालकांना नजीकच्या आरोग्य केंद्रात पोलिओची लस द्यावी असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. देशातले जवळपास 30% वाहन परवाने बनावट असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं बोलत होते. वाहन परवान्यांची नोंदणी यापुढे इलेक्ट्रॉनिक ई गव्हर्नन्सच्या अंतर्गत होणार. तसंच वाहन चालवण्यासाठीच्या चाचणीत उत्तीर्ण झाल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला परवाना मिळणार नाही असं त्यांनी सांगितलं. देशातले 50% अपघात रस्त्यांच्या चुकीच्या आराखड्यामुळे होतात असंही त्यांनी नमूद केलं. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि अहमदनगर या जिल्ह्यातल्या पिकांसाठी उन्हाळी पाणी आवर्तन काल सोडण्यात आलं. याचा फायदा 1,41,640 हेक्टरवरच्या पिकांना होणार आहे. लातूर जिल्ह्याला 2013-14 वर्षासाठीची सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत अनुदानाची 12,58 लाख रुपये शिल्लक रक्कम कृषी विभागाला प्राप्त झाली आहे. जिल्ह्यातल्या 3,717 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम लवकरच जमा करण्यात येईल असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रतापसिंह कदम यांनी सांगितलं. परंडा इथली कल्याण सागर माध्यमिक शाळा ही राज्यातली पहिली हरितसेना शाळा ठरली आहे. वन विभागानं केलेल्या आवाहनाला शाळेचे 327 विद्यार्थी, 9 शिक्षक यांनी प्रतिसाद देत पर्यावरण संवर्धनात योगदान दिलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. खासगी आणि सार्वजनिक विकासासाठी गायरान जमिनीचा वापर करण्याची तरतूद असलेल्या विधेयकाला विधानसभेत मंजुरी. राज्याचा अर्थसंकल्प सादर होताना गोंधळ घालणाऱ्या 19 पैकी 9 आमदारांचं निलंबन मागे. चलनबंदीच्या काळात 3,900 कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केल्याच्या संशयावरून सक्तवसुली संचालनालयाचे मुंबई, दिल्ली आणि देशभरात 110 ठिकाणी छापे. आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येत नसेल तर राज्य सरकारनं पायउतार व्हावं, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं संक्षिप्त मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.